नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिला का? किती सुंदर आणि ॲडव्हान्स आहे. आज मी तुम्हाला शिवाजी महाराजांचीच गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे शिवा काशीद. मुलांनो, शिवाजी महाराज पन्हाळगडावर होते बर का, आणि त्यांच्याबरोबर अनेक मावळे होते. त्याच्यामध्ये शिवा काशीद पण होता. मग खाली की नाही, पन्हाळगडाच्या खाली सिद्धी जोहरचा वेढा पडला होता. त्याला माहित होतं शिवाजी महाराज पन्हाळगडावर आहे, त्यांना आपण पकडायचं. मग आता काय करायचं? त्यांना विशाळगडावर जायचं होतं बरं का शिवाजी महाराजांना. मग कसं जाणार? खाली तर सिद्धी जोहर आणि त्याचे सैन्य. मग काय झालं? मावळे म्हटले की हा शिवा काशीद की नाही तुमच्यासारखा दिसतो, आपण की नाही त्याला खाली पाठवूया. मग शिवाजी महाराजांना ते पटलं आणि मग ते शिवा काशीद जवळ गेले आणि शिवा काशीदला म्हटले, शिवा काशीद, जाशील का तू खाली माझा वेश घालून? तर ते म्हटले, हो, परंतु शिवा काशीद, तू जर गेला तर ते तुला मारून टाकतील बर का. मग तर तो म्हणतो की मी शिवा काशीद म्हणून मरण्यापेक्षा मी शिवाजी महाराज मरून मेलेले काय वाईट आहे. मला नक्की घाला तुम्ही तुमचा ड्रेस. आणि मग सगळेजण त्याला शिवा काशीदला शिवाजी महाराजांचा ड्रेस घालतात बर का. आणि शिवाजी महाराजांचा ड्रेस घातल्यावर तो अगदी हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसतो. मग दोन डोल्या करतात, एका डोलीमध्ये शिवाजी महाराज आणि एका डोलीमध्ये शिवा काशीद. मग त्या डोल्या अशा खाली जायला लागतात बर का. आणि गुप्त दरवाजाने, गुप्त रस्त्याने शिवाजी महाराज जातात आणि मेन रस्त्याने शिवा काशीदची डोली जाती. मग शिवा काशीदची डोली लगेच पकडतात बर का सैनिक, आणि म्हणतात, अरे शिवाजी सापडला, शिवाजी सापडला, म्हणून सगळ्यांना आनंद होतो. आणि मग ते जल्लोष साजरा करतात. आणि मग त्या शिवा काशीदची डोली की नाही सिद्धी जोहर जवळ नेतात. मग सिद्धी जोहर ती डोली उघडतो आणि म्हणतो, निक्षून पाहतो तो, तर म्हणतो, अरे हा तर शिवाजी महाराज नाहीये, दगा झाला, दगा झाला. म्हणून मग त्याला बाहेर काढतात बर का शिवा काशीदला. आणि मग सिद्धी जोहर त्याला मारून टाकतो. तोपर्यंत गुप्त रस्त्याने शिवाजी महाराज विशाळगडावर जातात. अशा प्रकारे शिवा काशीदनी आपल्या महाराजांसाठी बलिदान दिलं. आणि मग शिवाजी महाराज म्हटले की माझा शिवा काशीद, माझ्यासाठी त्यांनी बलिदान दिलं, तुझं नाव अख्ख्या स्वराज्यात जागृत राहील. आवडली का गोष्ट? असे एकनिष्ठ होते बर का सगळे मावळे. आणि अशाच मावळ्याला माझे कोटी कोटी प्रणाम. मुलांनो, गोष्ट आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरायचं नाही.